छत्रपती शिवाजीराजे, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज आणि पंजाबराव उफार अख्या भाऊसाहेब देशमुख साहेब यांना वंदन करून आज आदरणीय राज्याचे माझे मित्र, प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली जो हा पशुपालकांचा आणि शेतकऱ्यांचा मोर्चा दिला, त्याला मी सपोर्ट करण्यासाठी मी आज दिल्लीवरून आलेलो आहे. बांधवांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, दत्तूभाऊ आणि मी छोट्या झोपडीचं मालक आहे. माझी विनंती आहे तुम्हा मंडळींना, हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये आमदार आणि खासदार पाहिजे असतात, तुमचा पक्ष पाहिजे असतो. पण आम्ही मंडळी त्यावेळेस काय करतो, जागा नसतो. बच्चूभाऊ, ज्यावेळेस मी कॅबिनेट मिनिस्टर होतो तर राजे यशवंतराव होळकर योजना मीच आणली होती. पण नंतर सौरभ भटकर, नंतर सरकार आलं उद्धव साहेबाचं, तेव्हा अजितदादाने त्याला रुपया दिला नाही. तुम्ही मंडळी हुकल्यासारखं करता आणि चुकलेल्या माणसाला पक्षाला मत देता, म्हणून या समाजाची अवस्था अशी झालेली आहे. देशात 18% समाज असताना बच्चूभाऊ ह्या जातीचा एकही खासदार नाही, एकही IAS नाही, एकही IPS नाही. आम्ही चमचगिरी करण्यात आमचा समाज मशगूल झालेला आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, महादेव जानकरचं पटत नसेल तर प्रहारच्या मागे उभं राहावा, तर बच्चू कडूला साथ द्या. माझं जर तुम्हाला पटत नसाल तर, अरे आम्ही दोघं बी असं भाग आहे, दुसऱ्याच्या पक्षावर मंत्री झालो नाही, स्वतःचं झोपडं बांधून माझ्या नेतृत्वाखाली 4 आमदार झाले, 3 मराठा समाजाची पोरं झाली, 1 बंजाऱ्याचं झालं. जोपर्यंत समाज का दल मजबूत होणार नाही तोपर्यंत तुमचं बल मजबूत होणार नाही. कोण हिंदूच्या नावावर, कोण सेक्युलरच्या नावावर तुम्हाला लुटतंय. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, लोकसभा विधानसभेला काय झालं, मी आणि बच्चू कडू आम्ही स्वतंत्र लढलो. अरे त्या बच्चू कडूलाही पाडलं आणि मलाही खासदारकीला पाडलं. खासदार जर झाला असतो तर दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला असता. पण माझी तुम्हाला विनंती आहे, शेतकरी बांधवांना, मेंढपाळ बांधवांना, इथून पुढे मोठ्या पार्टीला मतदान करू नका. काँग्रेस गद्दार आहे आणि भाजप महागद्दार आहे. त्या दोघांच्या मागे उभं राहणार. बच्चू भाऊ, काळजी करू नका. असाच मोर्चात आपल्या नेतृत्वाखाली कुठं काढू, पुण्याला काढू, औरंगाबादला काढू आणि शेतकरी आणि मेंढपाळ एकत्र येऊ. भारताची सत्ता हलवायची ताकद ह्या दोघात आहे, काळजी करू नका. आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. आय कमांडर. आताच बच्चू भाऊ बोलले नाईक साहेबाशी, वनमंत्र्याशी, मला वाटते आमच्या बहिणीशी बोलणं झालं. हा प्रश्न कलेक्टरला मी सांगू इच्छितो. जिल्ह्यात 2 मागण्या आहेत, त्या मेंढपाळाच्या सोडण्याचा प्रयत्न करा कलेक्टर साहेब. आणि राज्याचा जे धोरणात्मक निर्णय आहे ते राज्याच्या मुख्यमंत्र्याला सांगतो, तुमचा आजोळा आहे, माझा आणि बच्चू कडूचा ऐका आणि या शेतकऱ्याचं आणि मेंढपाळांचं प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर मिटिंग लावण्याचा प्रयत्न करा. एवढंच त्यांना विनंती करतोय मी बांधवांना. आणि मेंढपाळांना माझी विनंती आहे, अरे किती दिवस आम्ही मेंढर राखायचे, दिल्लीत जाऊन तुम्ही मेंढर राखा ना. त्या दृष्टीने देखील आपण विचार केला पाहिजे. तुमची पोरं शिकवली पाहिजे. बच्चू भाऊ, मी मंत्री असताना धनगरांच्या मुलासाठी प्रत्येक रिजनला डेअरीची जागा दिली आणि 100 मुलांसाठी हॉस्टेल काढलं. मी जिथं नाशिकला जागा दिली होती तेच फक्त हॉस्टेल चालू झालं. आजही अमरावतीचं चालू झालं नाही, नागपूरचं चालू झालं नाही, पुण्याचं चालू झालं नाही, मुंबईचं चालू झालं नाही. पण माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या लोकसभा आणि विधानसभेला मतं देताना डोळ्याला ताक देऊन करा मतदान. बच्चू भाऊचे आमदार वाढू द्या, राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार वाढू द्या. उद्याचा काळ तुम्हाला मोर्चे काढावे लागणार नाही, तर कलेक्टर आणि SP तुमच्या दारात येतील आणि तुमच्या मागण्या मान्य करून जातील. आज बच्चू भाऊ, मला आनंद वाटला, मी मोर्चा काढायला लागलो. DSP माझ्या गावातलाच पाटील आहे, माझ्या आजगावची सारी अधिकारी आहेत. मला फोन दिल्लीला कालपासून, तुम्ही येणार का? म्हणलं बच्चू भाऊचा मला 8 दिवसापूर्वी फोन आला आणि त्यांनी सांगितलं, साहेब महादेवराव आपण असा प्रयोग करूया.
चला ठीक है म्हणलं बच्चू भाऊ, तुझे भी कुछ नहीं मुझे भी कुछ नहीं, हम दोनों ही फकीर है, दो फकीर एक जगह आएगा तो महाराष्ट्र का तख्ता देखील हम बदल डालेंगे, तख्ता बदल डालेंगे। त्यामुळे माझी विनंती आहे, राज्य सरकारला देखील सांगू इच्छितो, हा मोर्चा तो झलक है, ये ती शुरुआत है और बहुत बाकी है। हे सोच के या समाजाचा प्रश्न सोडण्यासाठी काम करा। त्यांच्या योजना आहेत त्याला बजेटरी द्यायची तरतूद करा, सारथीच्या योजनेला फंड द्या, महाज्योतीला द्या। एवढंच नाही तर ज्या ज्या योजना आहेत आमच्या त्या योजनेला पैसे द्यायची भूमिका करा, एवढी अपेक्षा व्यक्त करतो। जय जवान जय किसान, जय जिवाजी जय भवानी, जय भीम जय मल्हार करून आपली रजा घेतो। जय हिंद जय भारत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।